सौरभ, त्या दिवशी आपण मंदिरात मनापासून जोडीनं पाया पडलो नव्हतं. आता आपण ती चूक सुधारूया का? शुअर. मी सुद्धा इथून पुढे आयुष्यात सगळ्या गोष्टी तुझ्यासोबत करायचं ठरवलंय वेळे. त्याची सुरुवात आपण जोडीने आशीर्वाद घेऊन करूया. सांगतो तुला मी रोज रोज मागतो तुला, का तुझ्यामध्ये वाहतो जरा का सांगना, का सरकरी हे नजारे तुझे दूर मी तरी, हे इशारे तुझे ओढ लागते का सांगना. बेचैन या जीवाची तू आस आहे ना, तुझी वही माझा तू श्वास आहे ना. तू चांदवा, तू चांदवा, आभाळ मी, तू चांदवा, मी रोज रोज मागतो तुला, का तुझ्यामध्ये वाहतो जरा का सांगना. जरा जरा हे मन खोळावती, पुन्हा पुन्हा तुझ्याकडेच कारी धावती. तू सांगना, तूच सांगना रे. जरा जरा हे मन खोळावती, आजही आस वेवाहू दे तुझ्या सोबती सोबती राहू दे. धड धड हृदयाची हे सांगते, जरा जरा हे मन खुळावते, पुन्हा पुन्हा तुझ्याकडेच काही धावते. देवा, इंद्रजित सरांनी खूप काय काय सोसलंय. त्यांना खूप मोठी परीक्षा द्यावी लागली, पण या सगळ्यात ते माणूस म्हणून घडलेत, मनानं खूप मोठे झालेत. माझ्या मनातला त्यांच्यासाठीचा मान सन्मान खूप वाढलाय. माझी तुझ्या चरणी एकच प्रार्थना आहे, आता यापुढे त्यांना कधीच कसलाच त्रास होऊ देऊ नको. देवा, मी तुझ्यासमोर हात जोडून कधी प्रे केलंच नाही, पण आज मला राणीसाठी प्रे करावंसं वाटतंय. मी तिच्याशी खूप वेळ वागलोय, तिचा खूप इन्सल्ट केलाय मी. राणीला मी जितका त्रास दिलाय ना, त्याहून जास्त सुख मला तिला द्यायचंय. माझ्यामुळे तिच्या डोळ्यात कधीच पाणी यायला नको. बाळा, हा घे प्रसाद. बाय द वे राणी, आता काय झालं तू नोटीस केलंस का? काय?
तू माझा उष्टा पेढा खाल्लास. चल ऐका ना, बायकोने नवऱ्याचं उष्ट खाल्लं ना की प्रेम वाढतं. मला तेच प्रेम वाढवायचंय. काय म्हणत होता तुम्ही? हुकुमाची राणी वकील झाली, आता दुश्मनाची वाईट वेळ आली. बोला. हुकुमाची राणी वकील झाली, आता दुश्मनाची वाईट वेळ आली. हुकुमाची राणी वकील झाली, तिच्या दुश्मनानेच तिची वाईट वेळ आणली. विक्रांत साहेब, अहो हे काय करताय? विक्रांत साहेब, अहो कसलंही पाप करायला लागलाय. नाही नाही, आम्ही हे होऊ देणार नाही. हो, आबांचा जीव आहे फॅक्टरीवर. नाही, आम्ही अशी निलामी होऊच देणार नाही. काय किंमत काय तुमची? उकिरड्यावरच्या किड्या मुंग्यांइतकी किंमत नाही तुमची, आणि तुम्ही मला अडवणार? तुम्ही विक्रांत साहेब, किड्या मुंग्यांना एवढा हलक्यात घेऊ नका. मनात आणलं ना तर मुंग्या हत्तीचा एका झटक्यात माज उतरवत्या. मला जास्त अक्कल शिकवायची नाही. या फॅक्टरीचा मालक मी आहे. फॅक्टरी तर जाईल, पण तुमचं काम सुद्धा जाईल. त्या राणीचं उदो उदो करत होतात ना, हा? डोक्यावर घेत होतात, इंद्राला डोक्यावर घेत होतात. आता आयुष्यभर त्या इंद्राची उची व्हा. बघा तुमच्या कर्माची फळं. हुकुमाची राणी वकील झाली, तिच्या दुश्मनानेच तिची वाट लावली. आपण आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात तोंडगोड करून करूया का? शुअर. आणि मी काय म्हणतो, हा. तोंडच गोड करायचं आहे ना. हा ऊसाचा रस प्यायची काय गरज आहे? ते तर मी तुला असं पण सर, कुठे? बोला साहेब, काय देऊ? 2 ग्लास ऊसाचा रस हवाय मला. आपल्याकडे स्पेशल रस आहे. अननस टाकून आहे, आलं टाकून आहे आणि लिंबू टाकून आहे. कुठला देऊ तुम्हाला? नाही काय नाही, सिंपल साधा आपला ऊसाचा रस द्या मग. बर सुम्या, 2 रस कर रे. हे घ्या. थँक्यू. थँक्यू. आणि मी काय म्हणतो, आपण ना आपल्या कधी भांडण झालं ना की असंच ऊसाचा रस प्यायला येऊ. त्याने काय होईल? त्याने काय होईल, आपलं तोंड गोड होईल आणि मे बी आपण विसरून जाऊ की आपल्यात भांडण झालंय. दादा आला वाटतं. ए डिग्या, अरे आवर पटकन, दादा आलाय. आई, आबा, मालती काकी, दादा आलाय, लवकर या बाहेर. अजित, सगळं रेडी आहे ना? सगळं रेडी आहे. हे बघ, डेकोरेशन पण पूर्ण झालं. ग्रेट. काय रे इंद्रा, गाडीची पूजा करायची ना? का बायकोच्या नादात सगळं विसरलास? नाही नाही आबा, लक्षात आहे माझ्या. चला पूजा करूया आपण. चला.
बरं राणी हा? चल आता तुझ्या हस्ते गाडीची पूजा करून घे. एक मिनिट मी आलोच. एक मिनिट. आता काय आलो राहिलं आलो. सर अगं बाई हे काय? राणी ह्याच्यात पाय ठेव. हा? म्हणजे उभी राहा ह्याच्यात. का मी सांगतो तुला उभी राहा. आता चला पूजा कंप्लीट झाली. पूजा अशी कंप्लीट नाही होत. आमचा आशीर्वाद कोण घेणार? पाया पड. बरोबर आहे, पड बाया. विसरलो. बरं चला. सदैव सुखी राहा, आनंदी राहा. खूप प्रगती करा. खुश राहा आणि असंच एकमेकांना जपा. नुसतं जपू नका तर एकमेकांसाठी जागा. असंच हसत खेळत गुण्या गोविंदानं राहा. सुखाने संसार करा आणि असेच कायम आनंदी राहा. अरे इंद्रा, चल आता गृहप्रवेश करून घेऊया. मुहूर्त टळायला नको. आबा मी मस्तीतल्या काही कामगारांना बोलवलंय, तो त्यांची वाट बघूया ना जरा. अरे ते येतील रे, आणि त्यांच्याकरता थांबलो ना आपला मुहूर्त टळून जायचा. ते समजून घेतील आपल्याला. आबासाहेब म्हणतात ना ती बरोबर आहे. असं सगळ्यांना ताटकत ठेवणं बरोबर नाही. ये चला चला. ये. राणी आता माप ओलांड आणि आत ये. आबा सांभाळ. गोट्या
ते बोल ना, काय झालं? इंद्रा साहेब, विक्रांत साहेब फॅक्टरीचा लिलाव करणार आहेत. काय बोलतोय? होय भावा, तसं फॅक्टरीत नोटीस पण लावली आहे. अरे विश्वदत्त, खरंच विक्रांत फॅक्टरीचं? अहो होय आबा. आणि विक्रांत सर स्वतः पण म्हणलेत, पाटल्या सगळ्या कामगारांना विचारा. होय आबा, अहो खरंच विक्रांत साहेब फॅक्टरी विकाय निघाल्यात. हे घ्या पाणी प्या. अहो पाणी प्या. पाणी घ्या. सावरा स्वतःला. अहो नका स्वतःला त्रास करून घेऊ. अवस्था बघा तुमची. बाबा, तुम्ही असा त्रास करून घेऊ नका बरं. हो, तुमचं आत्ताच ऑपरेशन झालंय. असं त्रास करून घेणं तुमच्या जीवासाठी चांगलं नाही. शांत व्हा बघू, शांत व्हा. सावरा स्वतःला. फॅक्टरीचा लिलाव होता कामा नये. फॅक्टरी म्हणजे माझं स्वप्न आहे, माझा श्वास आहे, माझं दुसरं घर आहे. ती अशी दुसऱ्याच्या हातात जाताना मी नाही पाहू शकत. अगं त्या फॅक्टरीवरती आपल्या कामगारांची घरं चालतात ग. तीच आपल्या हातून गेली तर? ही फॅक्टरी आपली ताकद आहे. ती चुकीली गेली तर आपल्याकडनं आपली ताकदच काढून घेतल्यासारखं होईल. ना उठायला हवं, काहीतरी धडपड करायला मी काही चुकीचं करून राहिला नाही. बाबा, आधी शांत व्हा तुम्ही. काही ना काही मार्ग निघेल, आपण करूया काहीतरी. काय चाललंय तुमचं? जरा शांत व्हा ना तुम्ही. तुम्ही चला बरं आतमध्ये चला, आराम करा. आराम करा. आबा उठा. चला. आबा उठा. आबा, तुम्ही फॅक्टरीची काय बी फिकीर करू नका. आम्ही उपोषणाला बसू, आंदोलन करू, पण फॅक्टरीचा लिलाव नाही होऊ देणार. होय आबा, जिथं तुम्ही आम्ही काम गायलोय ना, ती जागा अशीच आम्ही कोणाच्या पण घशात जाऊ देणार नाही. काय जाऊ देणार? बघितलं दाबा, हे बघा सगळे आपल्या बरोबर. तुम्ही ना फक्त स्वतःच्या जीवाला असा त्रास करून घेऊ नका. आपण असं टेन्शन घेऊन असं करून काय बरं होणार? तुम्ही चिंता करू नका. आणि हे बघा, आपण काही जरी केलं ना तरी आपण हे विसरू शकत नाही की अजून सगळं कायद्याने विक्रांत सरांच्या हातात आहे. त्यांना जर पाहिजे असेल तर ते लिलाव करू शकतात आणि आपण नाही थांबवू शकत त्यांना आता. कोणी सांगितलं? हे काही झालं तरी आपली फॅक्टरी त्याला विकू देणार नाही. असा काहीतरी प्लॅन, कारण की हे ऑप्शन होणारच नाही. कोणी येणार नाही या ऑप्शनसाठी. हो, इंद्रा बरोबर बोलते. राणी, काही जरी झालं ना तरी आपण विक्रांत असं राक्षसी पाऊल उचलू द्यायचं नाही. बरोबर आहे. आपण सगळ्यांनी विक्रांत दादाला विरोध केला ना तर त्याला हे सगळं थांबवावंच लागेल. हो,
आणि आपण लिगली त्यांना कसं थांबवू शकतो ना याचा सुद्धा आपण विचार करूच. पण मी एक सांगू का, ज्या माणसाला बिझनेस करायचा आहे, जो माणूस बिझनेस माइंडेड आहे, तो या लिलावासाठी येईलच. म्हणजे एवढी मोठी संधी कोण बरं सोडेल? आणि जर या सगळ्यात विक्रांत सरांनी फॅक्टरीची किंमत कमी करून विकण्याचं ठरवलं तर मग झालंच. नाही राणी, जो खरा बिझनेसमॅन असतो ना, त्याची नाळ जोडली गेलेली असते फॅक्टरीशी. त्याला फॅक्टरीची व्हॅल्यू माहिती असते, किंमत माहिती असते. असा बिझनेसमॅन आपली फॅक्टरी विकत घेऊ शकत नाही. त्याला माहिती आहे माझी भावना काय गुंतली आहे फॅक्टरीत. तुला आठवतं ना, मागे विक्रांत दिल्लीच्या क्लायंटला फॅक्टरी विकायला निघाला होता, काय झालं? बाबा मला आठवतंय, पण एखादा अपवाद असतो. पण सगळेच बिझनेस माइंडेड लोक भावनांच्या आहारी जाऊन विचार करत नाही बाबा. आता आपल्याकडे एकच पर्याय आहे. मला विकायचं आणि फॅक्टरी वाचवायची. काय बोलताय तुम्ही? आत्ता कुठे घर आपल्या हातात आलंय, आपण अजून तिथे पाऊलही टाकलं नाही आणि हेच घर तुम्ही विकायचा विचार करताय? मालती, आपल्याकडे कुठला दुसरा पर्याय नाहीये. ज्या फॅक्टरीच्या जोरावरती आपण आपल्या पोटाची खळगी भरतो, तीच फॅक्टरी विकली गेली ना, तर सगळं पुन्हा शून्यावर येईल. फक्त आपला संसार नाही, या सगळ्या कामगार बांधवांचा संसार रस्त्यावरती आहे. पण जर का आपली फॅक्टरी आपल्याकडे असेल ना, तशी मी 10 घरं विकत घेऊ शकतो. फॅक्टरी आपल्याकडे असेल ना, तर कामगारांच्या घरात चूल पेटू शकते. कष्टानं मी हा डोलारा उभा केलाय, असाच दुसऱ्याच्या हातात जाऊ देऊ? नाही, मी माझ्या कामगारांवर होणारा अन्याय नाही सहन करू शकत. त्याला मी रस्त्यावरती नाही आणू शकत.